कोणते खत जास्त उत्पादन देते? जर तुम्हाला जाडी जास्त पाहिजे असेल तर पोटॅशचा वापर करायला पाहिजे, म्हणजे MOP. जर तुम्हाला फुटवा जास्त पाहिजे असेल तर युरियाचा वापर करायला पाहिजे. जर तुम्हाला फुटव्याची वाढ जास्त करायची असेल तर DAPचा वापर करायला पाहिजे. जर तुम्हाला साल टणक करायची असेल तर सेकंडरी खत कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फेट असणारं खत वापरायला पाहिजे. जर तुम्हाला पिकामध्ये कुठलीही कमतरता राहायची नसेल तर तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करायला पाहिजे. आणि ह्या सगळ्यापेक्षा पीक चांगला आणायचा असेल तर आळवणी आणि फवारणीचा वापर हा करायलाच पाहिजे. आळवणी आणि फवारणी ह्या डायरेक्ट पिकाच्या शरीरात भिनत असतात. त्यामुळं जसं की इंजेक्शन केल्यावर किंवा सलाईन लावल्यावर लगेच आपल्याला तरतरी येते, त्याच पद्धतीनं ही आळवणी आणि फवारणी काम करतात. याची जास्त माहिती पाहिजे असेल तर यूट्यूब चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीजवर या. ऑलरेडी 82,000 सबस्क्रायबर्स आहेत, तुम्ही पण यात सामील व्हा.